कला दर्पण न्यूज। पत्नी नगरसेविका पती कारभारी, महिला नगरसेविकांच्या कामात पती नातेवाईकांचा हस्तक्षेप। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी लागू आरक्षणाचा मूळ उद्देश प्रत्यक्षात साकार करण्यासाठी शासन आणि न्यायपालिकेने निर्णायक पावलं उचलली असताना कागल नगरपालिकेमध्ये एक वेगळाच प्रकार पाहायला मिळत आहे। कागल नगर परिषदेत नुकत्याच झालेल्या नूतन महिला नगरसेविकांच्या नावावर प्रत्यक्ष कारभार पती किंवा नातेवाईकांकडून चालवला जात असल्याच्या तक्रारी व नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होत आहे। महिला आरक्षणाचा उद्देश हा महिलांना स्वतंत्र, स्वायत्त व निर्णयक्षम प्रतिनिधित्व देण्याचा असताना पती व नातेवाईकांचा हस्तक्षेप हा प्रकार संविधानातील कलम 243 चा भंग करणारा महाराष्ट्र नगर परिषद अधिनियमाच्या विरोधात जाणार आहे, तसेच लोकशाही मूल्यांना बाधक आहे। सदर घटनेची गंभीर दखल घेऊन भारतीय दलित महासंघाच्या वतीनं लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। कागल नगर परिषदेत महिला नगरसेविकांच्या कामकाजात पती नातेवाईक हस्तक्षेपाची तातडीनं चौकशी करावी, दोषी आढळणाऱ्या महिला नगरसेविकांचं पद तात्काळ रद्द करण्याची कायदेशीर कार्यवाही सुरू करावी। नगर परिषद कार्यालय व सभांमध्ये पती नातेवाईक हस्तक्षेप पूर्णतः बंद करण्याबाबत स्पष्ट लेखी आदेश काढावा। या प्रकरणी करण्यात आलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल प्रसिद्ध करावा अशी मागणी अनिल पुजारी, जिल्हाध्यक्ष, भारतीय दलित महासंघ यांनी केली आहे। यावेळी प्रशांत कांबळे, शरद हेगडे, विश्वास माने कार्यकर्ते उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.